डोंबिवलीतील कुख्यात रील मास्टर सुरेंद्र पाटील याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने नाशिकमधून अटक केली आहे। पाटीलवर 2 महिलांशी दुराचार केल्याचे आरोप आहेत। मानपाडा आणि रामनगर पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गुन्हे दाखल आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाटीलने डोंबिवलीच्या रामनगर परिसरात एका विधवा महिलेला दुकानाचे भाडे माफ करण्याचे आणि मशीन परत देण्याचे आमिष दाखवून दुराचार केला। तसेच याआधी पुण्यातील एका युवतीला एअर होस्टेसच्या नोकरीचे आमिष दाखवून दुराचार केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे। पाटीलने 19 वर्षीय युवतीशी सोशल मीडियाद्वारे मैत्री केली आणि नोकरीचे आमिष दाखवून तिला ऑफिसमध्ये बोलावले। तिथे त्याने बंदूक दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले। विरोध करताच युवतीला मारहाण केली। इतकेच नव्हे तर चोरीचा आरोप करून कपडे काढण्यास भाग पाडले। पाटीलच्या ड्रायव्हरवरही युवतीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे। या दोन्ही प्रकरणात पोलीस त्याचा शोध घेत होते। दरम्यान ठाणे खंडणी विरोधी पथकाला माहिती मिळाली की पाटील नाशिकमधील एका हॉटेलमध्ये लपला आहे। पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला अटक केली आणि मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले। सुरेंद्र पाटीलच्या अटकेमुळे पीडित महिलांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे। पोलीस आता या प्रकरणाची सविस्तर चौकशी करत आहेत।